नमस्कार, मी रामेश्वर जामगे, राजमुद्रा न्यूज लाईव्ह मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथील एका मतदान केंद्रावर एका युवकाने कुऱ्हाडीने चक्क ईव्हीएम मशीन फोडल्याची धक्कादायक प्रकार थोड्या वेळापूर्वी घडला होता। त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती। त्या धक्कादायक घटनेबद्दल नांदेड जिल्हाधिकारी यांनी दिलेली प्रतिक्रिया पाहूयात आपण। नांदेड जिल्हाधिकारी यांची प्रतिक्रिया। लोकसभा मतदारसंघातील रामतीर्थ पोलिंग स्टेशन आहे, देगलूर विधानसभा अंतर्गत येतं। त्या ठिकाणी एका व्यक्तीने ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीन डॅमेज करण्याचा प्रयत्न केला। या प्रयत्नामध्ये बॅलेट युनिटला क्षती झालेली आहे आणि व्हीव्हीपॅटचा वरचा भाग थोडा क्षतिग्रस्त झालेला आहे। मात्र कंट्रोल युनिट सेफ आहे आणि व्हीव्हीपॅटच्या ज्या चिट्स असतात स्लिप्स त्या सुद्धा सेफ आहेत। आपण त्या ठिकाणी तातडीने प्रोटोकॉलनुसार मशीन चेंज करून त्या ठिकाणी मतदान जे आहे ते पुन्हा आता रिझ्यूम झालेलं आहे। त्याचं आपण वेबकास्टिंगद्वारे या ठिकाणी पूर्ण वेळ आढावा सुद्धा घेत आहोत। याविषयी पोलिसांनी संबंधिताला ताब्यात घेतलेला आहे। त्याचबरोबर या घटनेची माहिती आपण सर्व वरिष्ठ कार्यालयांना पोहोचवलेली आहे। सर, कोण होता हा व्यक्ती, काय कारण याचं त्याचा डिटेल पोलीस रिपोर्ट आम्ही थोड्या वेळात आपल्याकडे शेअर करतो। सर, या मशीनला डॅमेज करण्यात आलंय, त्या मशीनवरती झालेलं वोटिंगला नाही, तो डेटा पूर्ण रिट्रायबल आहे। तो डेटा आपण सेव्ह करून ठेवतो आणि त्या मशीन सील करून आपण संध्याकाळी सगळ्या मशीनसोबत घेऊन येणार। त्यामुळे तिथला कुठलाही डेटा लॉस झालेला नाही। मतदान प्रक्रिया ही सुरळीत सुरू आहे। कुठल्याही अफवेवर किंवा गैरसमजावर आपण कृपया कोणी विश्वास ठेवू नका। सर, नांदेड जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह।